चटपटीत रोजच्या जेवणासाठी तोंड लावणीचं झटपट बनवून तयार होणारं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कागदी लिंबू घेतलेले आहेत। लिंबू आधी कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं व 10 मिनिटांनंतर पाण्यातून लिंबू बाहेर काढायचे, त्याला कोरड्या कपड्याने छान स्वच्छ पुसून घ्यायचं। आता हे लिंबू फॅनखाली पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर लिंबू कापून घ्यायचे। एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या। लिंबामधील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या। येथे मी 10 ते 12 लिंबू, थोड्याशा हिरव्या मिरच्या व 2 गड्डी लसूण घेतलेला आहे। मिरच्या देखील छान स्वच्छ धुवून पुसून फॅनखाली कोरड्या करून घ्यायच्या, त्याला थोडासा पाण्याचा अंश नसावा। मी इथे मधोमध कापून घेतलेला आहे। आता इथे मसाला बनवण्यासाठी मी 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे व अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 ते 4 लवंगा, 5-6 काळी मिरी, थोडासा हिंगाचा तुकडा घेतलेला आहे, धने घेतलेले आहे व थोडीशी सोप घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये लिंबू, हिरवी मिरची व लसणाचे काप घालून घ्यायचे, त्यामध्ये हळद व मीठ घालून घ्यायचे व छान एकजीव कालवून घ्यायचे। सर्व मिश्रण मसाल्याला पूर्णपणे लागलं पाहिजे। आता यानंतर आपण मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी आधी मोहरी घालून घेतली। मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळ देखील वापरू शकता। इथे माझ्याकडे डाळ नव्हती म्हणून मी मोहरी घातली। त्यानंतर यामध्ये जिरे घालून घ्यायचे, त्यानंतर यामध्येच मेथी घालून घ्यायची। हे मसाले खूप वेळ खरपूस भाजत बसायचे नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा मसाल्यामध्ये उतरतो। हलकेसे गरम करून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये धने घालून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये बडीशेप, काळी मिरी व लवंग घालून घ्यायची व सर्व मसाले छान भाजून घ्यायचे। फार खरपूस करायचे नाही, नाहीतर त्या मसाल्याचा कडवटपणा आहे तो लोणच्यामध्ये उतरतो। त्यानंतर हे सर्व मसाले गार करून घ्यायचे व मिक्सरला फिरवून घ्यायचे। हे मिक्सरला फिरवत असताना त्यामध्ये हिंगाचा तुकडा देखील घालायचा। जे हिंग आपण वापरतो ते पावडर स्वरूपात न वापरता त्याचा जो गडा दुकानामध्ये मिळतो तो वापरायचा, त्यामुळे लोणच्याला छान फ्लेवर येते। त्यानंतर एका कढईमध्ये मोहरीचे तेल घेतलेले आहे मी। इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता, पण मोहरीच्या तेलामुळे हे लोणचे फार काळ टिकण्यास मदत होते। त्यानंतर आपले तेल गरम आहे का नाही ते पाहिजे। हे बघा, तेलाला छान धूर सुटलेला आहे। तेल छान कडकडीत असे गरम झालेले आहे। त्यानंतर हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचे, कोमट वगैरे ठेवायचे नाही। तेल पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालून घ्यायचा व हा मसाला पूर्णपणे कालवून घ्यायचा यामध्ये। व आणखी हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये हा पूर्ण मसाला त्या लिंबाच्या फोडींवर ओतायचा व पूर्ण एकदा छान कालवून घ्यायचे। हे लोणचे झटपट बनवून तयार होते व खूप दिवस टिकते व चवीलाही अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून बघा। छान मिश्रण कालवल्यानंतर ते एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे, एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे। भरणी आधी छान स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायची। भरणीला कुठल्याही प्रकारचा ओलसरपणा नसला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण जे चमचे वापरतो ते देखील कोरडेच असले पाहिजे। हे लोणचे 5 ते 6 दिवसामध्ये खाण्यास तयार होते। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।